नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वी आपण तुकडेबंदीच्या संदर्भात 3 व्हिडिओ केलेले आहेत. एक आहे की महाराष्ट्र जमिनीची तुकडेबंदी जी आहे आणि एकत्रीकरण याच्या संदर्भात एक इंट्रोडक्टरी कायदा नेमका काय आहे याच्या संदर्भातला एक व्हिडिओ केला होता. 54 किंवा 55 नंबर असेल. त्यानंतर पोटहिस्सा मोजणीवरती एक आपण केला होता आणि त्यानंतर अगदी अलीकडे जेव्हा शासनानं जून महिन्यामध्ये एक IGR म्हणजे नोंदणी महानिरीक्षकांना एक पत्र पाठवलं की त्यांच्याकडं नोंदणी होत नाही, अशा खूप तक्रारी येत आहेत. त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ केला होता. नागरी भागात तसेच प्रभाव क्षेत्रामध्ये तुकडेबंदी कायद्याचा भंग होतो म्हणून खरेदी विक्री व्यवहार नाकारले जाऊ शकतात काय, असा एक व्हिडिओ केला होता. आणि त्यावेळेस फक्त शासनाने त्यांच्याकडे तक्रारी येतात आणि जे आता कायद्यामध्ये दुरुस्त्या झाल्यात, तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये कलम 8ब ची तरतूद झाली, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये 42 ब क ड अशा तरतुदी झाल्या, कुळ कायद्यामध्ये तरतुदी झाल्या. या सर्व याचा विचार आपण निरनिराळ्या व्हिडिओमधून केलेला आहे. आता फक्त प्रश्न आहे की जे नागरी भागामध्ये किंवा जे प्रभाव क्षेत्र आहे, ज्याला आपण डेव्हलपमेंट प्लॅन झालेलं क्षेत्र, MRTP कायदा जो आहे, महाराष्ट्र नगर रचना आणि नियोजनाचा जो कायदा 1966चा, त्याच्याप्रमाणे जे अंतिम विकास आराखडा केला जातो किंवा रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन केला जातो किंवा एखाद्या स्पेशल टाउनशिपचा किंवा एखादी जी काही टाउन प्लॅनिंग अथॉरिटी असते त्यांच्या हद्दीतली जी आहे, महापालिका हद्दी आहेत, अशा क्षेत्रामध्ये ज्या जमिनी निवासी, वाणिज्य किंवा औद्योगिकरणासाठी असाईन केलेल्या आहेत, अशा जमिनीच्या बाबतीत डीम्ड येण्याची प्रोव्हिजन आता कायद्यात करण्यात आलेली आहे. तेव्हा अशा जमिनींना हा तुकडेबंदीचा कायदा लागू होतो का, असा प्रश्न आपण यावेळेस चर्चा केला होता. आणि त्यावेळेस नोंदणी महानिरीक्षक काहीतरी सर्क्युलर काढतील शासनाच्या पत्राप्रमाणे, अशी त्यावेळेची परिस्थिती होती. त्यावेळेस नोंदणी महानिरीक्षकांचं परिपत्रक आपल्यासमोर नव्हतं. आता मात्र ते परिपत्रक आलेलं आहे आणि प्रचंड गोंधळ पूर्ण महाराष्ट्रभर या जमिनीच्या तुकड्यांच्या खरेदी विक्रीवरून प्रचंड मोठ्या तुकड्यांच्या विक्रींची बाजारपेठ आपल्याकडं अस्तित्वात होती आणि त्यामुळंच प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गुंठेवारी निर्माण होते. छोट्या गुंतवणूकदाराला किंवा छोट्या नोकरदाराला किंवा व्यावसायिकाला फार मोठे प्लॉट घेणं, 1-2 एकर घेणं जमिनीच्या किमती वाढल्यामुळे परवडत नाही, म्हणून ते काही गुंठे घेतात, काही दिवस ठेवतात, विकतात किंवा त्यावरती बांधकाम करतात आणि त्यासाठी 1 गुंठ्यापासून 11 गुंठ्यापर्यंत किंवा एकरापर्यंत खरेदी विक्रीचे व्यवहार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होतात. मात्र 12 जुलै 2021 रोजी राज्याच्या मान्य नोंदणी महानिरीक्षकांनी हा जो तुकडेबंदीचा कायदा आणि त्यातला 2015चा जो काही अधिनियम आहे, त्यामध्ये 8ब मध्ये झालेली दुरुस्ती, नंतर त्यांच्या नोंदणी विभागाचा जो अधिनियम आहे आणि त्यांचे नियम आहेत याची तपासणी केल्यानंतर एक सर्क्युलर काढलं, परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी जे परंतुक आहे, 8ब कलम 8बचं परंतुक आहे त्यावरती भर दिला. शिवाय दुय्यम निबंधक हे दस्त नोंदणी करताना 44E मधील त्यांचं जे काही महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 आहे, त्याचा जो ई आहे, खंड ई, त्यामध्ये धारण केलेल्या जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण हा जो सुधारण्याचा 8ब ची जी तरतूद आहे त्याच्या खाली एक परंतुक आहे बघा. 8ब प्रमाणे काय लिहिलेलं आहे की विकास आराखड्याच्या क्षेत्रामध्ये, रिजनल प्लॅनच्या क्षेत्रामध्ये, स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीच्या क्षेत्रामध्ये जिथे जिथे जमिनी निवासी, वाणिज्य किंवा औद्योगिकरणासाठी असाईन केलेल्या आहेत, त्या कारणासाठी त्या डीम्ड येणे होणार आहेत. त्यामुळे तिथे तुकडेबंदी लागू होणार नाही असं अत्यंत स्पष्ट लिहिलं. पण कायदा तिथे तरतूद तिथे संपत नाही, त्याच्या खाली त्यांनी परंतु लिहिलेलं आहे. परंतु तुकडे पाडता येतील आणि तुकडे विकता येतील, तुकडे खरेदी विक्री करता येईल, पण काय, आणि ते जे पण आहे ते पण 2015चा हा कायदा लागू झाला 2016 मध्ये, 16 पासून तर 21 पर्यंत फारसा कोणी वापरला दिसत नाहीये. आता जेव्हा शासनाकडे तक्रारी गेल्या आणि आता जेव्हा 12/7/2021 रोजी नोंदणी महानिरीक्षकांनी हे परिपत्रक काढलं, तेव्हा आता हा खरा चर्चेला आला, कारण हा परंतु फार महत्वाचा आहे. त्या परंतुकामध्ये छानशी सूचना केलेली आहे किंवा योजना केलेली आहे. परंतु कोणतीही व्यक्ती
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अधिनियम 2015 अंमलात आल्याच्या दिनांकापूर्वी अधिसूचित केलेल्या प्रमाण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र, त्यापूर्वी अधिसूचित केलेले क्षेत्र काय आहे? जिरायतसाठी 40 आर आणि बागायतसाठी 20 आर हे ठरलेले क्षेत्र. बहुतेक ठिकाणी, काही ठिकाणी बदलतं, कारण ते ठिकाण म्हणजे प्लेस निहाय, म्हणजे निरनिराळ्या जागा निहाय, तालुका निहाय ते बदलतं. पण नॉर्मली बहुतेक ठिकाणी जिरायत क्षेत्राच्या बाबतीत 40च्या कमी, 40 गुंठ्यापेक्षा कमी म्हणजे 1 एकरपेक्षा कमी केलं की तुकडा पडतो, आणि 20 गुंठे बागायतपेक्षा कमी केलं की तुकडा पडतो. आता यांनी लिहिले, हा कायदा येण्यापूर्वी जे प्रमाणभूत क्षेत्र होतं त्याच्यापेक्षा जर कमी तुकडा करायचा असेल क्षेत्र असलेल्या उपरोक्त क्षेत्रामध्ये, म्हणजे कुठे? जिथे फायनल डेव्हलपमेंट प्लॅन झाला, जिथे रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन झाला, जिथे सिटी डेव्हलपमेंटची स्कीम झाली, किंवा जे नियोजनाचं प्राधिकरण आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या जमिनी प्लॅनिंग कायद्याप्रमाणे म्हणजे महाराष्ट्र नगररचना अधिनियमाप्रमाणे त्या निवासी, वाणिज्य किंवा औद्योगिक कारणासाठी असाइन केल्या. अशा बाबतीत जर तो तुकडा तुम्हाला 40 गुंठ्यापेक्षा कमी किंवा 20 गुंठ्यापेक्षा कमी करायचा असेल, असा खंड किंवा अशा खंडाचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 या अन्वये किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये नियोजन प्राधिकरणाने किंवा यथास्थिती जिल्हाधिकाऱ्याने मंजूर केलेला पोट विभाग किंवा रेखांकन यामुळे निर्माण झाला असल्याखेरीज हस्तांतरण करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला पहा, या क्षेत्रामध्ये तुकडेबंदी लागू होणार नाही. याचा अर्थ काय? जर तुकडा पाडायचा असेल तर तुम्हाला लेआउट म्हणजे रेखांकन ते मंजूर करून घ्यावं लागेल. जे मंजूर करणारे अधिकारी आहेत, ते मंजूर करणारे अधिकारी कोण असतं? शहरामध्ये नगरपालिका, महानगरपालिका त्यांचे जे बांधकाम विभाग आहेत ते करतात, आणि खेड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ते ADTP असिस्टंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंगकडे जातात आणि ते करतात. आणि डायरेक्ट जर झोन पाहायचं असेल तर त्यांच्याकडे जाता येतं, पण तुम्हाला डायरेक्टली त्यांच्याकडे जाऊन करता येणार नाही. कुठल्या तरी परवानगीच्या निमित्ताने जेव्हा प्राधिकारी त्यांना मागतात तेव्हा ते तसं करून देतात. तेव्हा ही मान्यता असल्याशिवाय, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेला एक असेल ज्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे तिथे, आणि ज्या ठिकाणी महापालिका किंवा नियोजन प्राधिकारी असतील त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलेला आहे. त्यांनी मान्य केलेल्या याच्यामध्ये 1 गुंठा जरी प्लॉट असेल तरी घेता येईल. फक्त प्रश्न काय आहे? लेआउट मंजूर पाहिजे. आता हा लेआउट कशासाठी हवा? ही खरं तर चांगली व्यवस्था आहे, ही लवकर व्हायला पाहिजे होती. ही खूप उशिरा झाली. कायदा 15चा लागू झाला 16ला, आणि आपण व्यवहार बंद केलेत किंवा बंद नाही केलेत, फक्त त्यांनी ते समजावून सांगितलं आणि हे कागद जोडा असं सांगितलं. व्यवहार बंद केलेले नाही आहेत. प्रत्यक्षात ऍक्च्युअली आउटकम दिसतंय की व्यवहार बंद झाले आहेत. तसं नाही आहे. कायद्यात असं लिहिलेलं आहे की त्यांनी खरेदी विक्रीच्या त्यांच्यासमोर एक तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी जोडावी किंवा अप्रूव्ड लेआउट जोडावा, एवढंच त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे तुमचे व्यवहार बंद झालेले नाही आहेत. कारण बंद करता येत नाहीत, नाकारता येत नाही. नाकारण्याचं जे कलम होतं 22A ते रद्द झालेलं आहे. त्यामुळं मलाही जेव्हा हे सर्क्युलर निघालं तेव्हा शंका वाटली की हे कायदेशीर आहे का, आणि मला खूप व्ह्युअर्सकडून कॉमेंट्स आल्यात की याच्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ करा, खरंच हे कायदेशीर आहे का? हे नक्कीच कायदेशीर आहे, कारण आता त्यांनी कायद्यातलंच राहून ते स्पष्टपणे त्यांच्या ते परंतुक लिहिलेलं आहे. आणि आता हे करता येतं का? त्यांनी जे लिहिलेलं आहे त्यांचं जे काही महाराष्ट्र नोंदणी नियम, तो ई आपल्याला तपासावं लागेल की काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आपण ते पण तपासू. या तरतुदीप्रमाणे आवश्यक असलेली परवानगी दस्तावेज जोडत नाहीत ही बाब त्यांच्या निदर्शनास आली, आणि ती जोडल्याशिवाय रजिस्ट्रेशन करू नका असं त्यांनी त्यांच्या सब रजिस्ट्रारांना सांगितलं. म्हणजे काय? कायद्यात असं आहे की जर तुम्हाला तुकडा होत असेल तर तुकडा मंजूर होईल किंवा तुकड्याला मान्यता मिळेल, पण प्रश्न आहे की तो लेआउटमध्ये असला पाहिजे. लेआउटमध्ये का असला पाहिजे? जिल्हाधिकाऱ्याची परवानगी का असली पाहिजे? त्याचं कारण आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, एका माणसाने 40 आर जमीन खरेदी केली, त्याचे 40 तुकडे पाडले आणि विकून टाकले. तर मला सांगा त्या प्लॉटवाल्याने जायचं कुठून? हा प्रश्न मी मागच्या याच्यात विचारला होता. आणि पूर्ण शहरांचं जे बकालीकरण होत आहे, शहरं बकाल होत आहेत, आणि त्यातनं जे गुंठेवारीचे प्रश्न निर्माण होत आहेत आणि नंतर त्यांच्या हद्दीचे प्रश्न निर्माण होत आहेत. मग त्यांच्या रस्त्या 1 एकरमध्ये तुम्हाला पूर्णचे पूर्ण 40 आर नाही ना विकता येणार. जेव्हा तुम्ही लेआउट करायला जाल तेव्हा ते म्हणतील यातला रस्ता दाखवा, यातली खुली जागा दाखवा, सांडपाणी जायला व्यवस्था दाखवा. हे सगळं त्यांना पाहायला लागेल, आणि ते पाहताना ते त्यांचा जो काही अंतिम आराखडा केलेला आहे किंवा ड्राफ्ट आराखडा केलेला आहे, तो रिजनचा असेल किंवा एखाद्या शहराचा असेल, ते पाहतील आणि त्यांच्या रस्त्याला रस्ते जुळून पाहतील आणि त्यानंतर त्याला मान्यता देतील. म्हणजे मग खऱ्या अर्थानं सुनियोजित शहरं निर्माण होतील. आता तसं नाही आहे. आता पाहिलं तर मोटरसायकल जायला किंवा गाडी जायला जागी नाही असे
माणूस त्या घरातनं बाहेर पडतो आणि तो मोटरसायकलच्या खाली येतो, असं का व्हावं? आणि मला असं वाटतं की नगर नियोजनाच्या दृष्टीने या सगळ्या कायद्यात केलेल्या अत्यंत स्पष्ट तरतुदी असल्यामुळे त्यांनी ते केलं. पण याला 5 वर्ष उशीर का लागला, हा खरा मला प्रश्न पडलाय. आणि मी याच्यासाठी शोधत होतो की हे खरंच बरोबर आहे का? का तर 2012 साली या कायद्यामध्ये जे 22 सेक्शन होतं, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला राजस्थानच्या एका केसमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की नाही, तुम्हाला अशी कुठलीही कारणं देऊन किंवा पब्लिक पॉलिसीच्या अपोज्ड आहे अशी कारणं देऊन सब रजिस्ट्रारला नोंदणी नाकारता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मग 22 हा जो आहे की अपोज टू पब्लिक पॉलिसी असे जे व्यवहार होते, आता हा पण पब्लिक पॉलिसीच्या विरुद्धच व्यवहार आहे. तुकडेबंदी हा पब्लिक पॉलिसी आहे राज्याची, की तुकडा नाही होऊ द्यायचा, मी एकत्रीकरण केलंय, तुझी तुकडे का पाडता? आता जरी असलं तरी तो बंद झाला, त्याच्या बाबतचा जो नियम होता तो रद्द होईल. मग त्याच वेळेस 2006 मध्ये आणखी एक दुरुस्ती झाली त्या नियमाला, आणि त्या नियमामध्ये मात्र एक चांगली महाराष्ट्रामध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्याचा आधार आता नोंदणी महानिरीक्षकांनी घेतला, आणि त्यामुळे त्यांनी उदाहरणं पण दिलेली आहेत की कोणत्या परिस्थितीमध्ये 2 एकरची जमीन आहे, त्याचे तुकडे पाडलेत, 1 अथवा 2 गुंठ्याचे किंवा 3 गुंठ्याचे तुकडे आहेत, पण तो लेआउट 2 एकरचा लेआउट एकतर एडीटीपी कडून तरी मंजूर आहे किंवा महापालिकेच्या जो काही बांधकाम करणारं सेक्शन असेल त्यांच्यामार्फत तो मंजूर झालेला आहे. म्हणजे त्याला अप्रूव्ड लेआउट म्हणतात, की इतके प्लॉट, इतकी खुली जागा, इतके रस्ते, इतकं मैदान, असं काहीतरी त्याच्यामध्ये लिहिलेलं. आणि तो भाग एकदा का ते मंजूर आराखड्यामधला तुम्ही प्लॉट नंबर 21 घेतला, प्लॉट नंबर 22 घेतला, त्याचं क्षेत्र 1 एकर असेल, 1 गुंठे असेल, 2 गुंठे असेल, 3 गुंठे, तिथे तुकडा पडत नाही. त्याचं कारण आहे ते रितसर झालं. तुमचा प्लॉटच्या 4 बाउंड्रीज तुम्हाला माहिती आहेत. उद्या कुठं तुम्ही अतिक्रमण केलं रस्त्यावर तर ते लगेच त्यांना काढायला सोपं जाईल. पण जेव्हा एक जण 40 गुंठे घेतो, प्रत्यक्षात 40 गुंठे जागेवर आहे की नाही याचा पत्ता नाहीये, फक्त 7/12वरती नाव आणि 40 गुंठे, सीमांचा पत्ता नाहीये, आणि त्याच्यात खरेदी करता. आज सगळ्यात जास्त प्रश्न आहे की जसं आता आपण पाहिलं की काही चौकशीमध्ये त्यांचे काहीतरी 5-50 असे व्यवहार झालेले आढळले. मी म्हणतो असे खूप व्यवहार झालेले आहेत की तुमच्या चौकशीत आढळलं हे फक्त हिमनग आहे, हिमनगाचं टोक आहे. असे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी, सगळ्याच जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती व्यवहार झाले आहेत, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या अडचणी निर्माण झाल्यात, लोकांची लूट सुद्धा झालेली आहे. आणि याचा फायदा हुशार आणि जे काही ग्रीडी लोक आहेत ते घेत असतात. असे प्लॉट पाडतात, धडाधड विकून टाकतात. बाकी जे काय भोगायचं आहे तो प्लॉट धारक भोगतो. मग तिकडे गेलं की तलाठी नोंद करत नाही, म्हणून ते ओरडतात महसूल विभागाच्या ओरड. काय ओरडायचं कारण आहे? कायद्यात जर आहे की ते तुम्हाला तुकडा पाडून घेताच येत नाही, तर तुम्ही तुकडा पाडून घेतलेला आहे. कायदा जर म्हणतो की तुम्हाला लेआउट मंजूर असल्याशिवाय घेता येत नाही किंवा कोर्टाच्या परवानगी, कलेक्टरांच्या परवानगीशिवाय घेता येत नाही, तुम्ही घेतलं, कलेक्टरांची यंत्रणा कशी काय नोंद करेल त्याची? मग खडे फोडण्यात काय अर्थ नाही ना. त्याचं कारण आहे की मग त्यांना खडे फोडायचे किंवा तो पैसे मागतो अशी तक्रार करायची. पैसे मागतही असतील, पैसे, माझं म्हणणं आहे की पैसे देणंही गुन्हा आहे, घेणंही गुन्हा आहे, त्यात भानगडीत पडू नये, आणि कोणी मागत असेल तर त्याला पकडून दिलं पाहिजे. प्रश्न असा आहे की आपण कायदा तोडायचा आणि मग त्याच्यासाठी काहीतरी नवी उपव्यवस्था किंवा सिस्टम क्रिएट करायची, हे काही कामाचं नाहीये. म्हणून हे सर्व झाल्यानंतर, हे सर्क्युलर मी पाहिल्यानंतर, सर्क्युलरमध्ये नमूद केलेलं पाहिलं, पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की हे 22 सेक्शनचा आहे, हा 22 रद्द झाला म्हणजे हे चुकीचं सर्क्युलर आहे. पण जेव्हा मी त्यांचा नियम पाहिला तेव्हा 22चा नियम वेगळा आहे. 44, हे बघा, त्याच्यात 22 मध्ये डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन विच इज अपोज टू पब्लिक पॉलिसी, तो आता सेक्शनच रद्द झाल्यामुळे ते लागू नाही. 22 त्याच्या खालचा जो नियम आहे, हा जो 22 टाकला होता तो महाराष्ट्राचा कायदा 1938 साली टाकला होता, आणि तो आता 2012ला रद्द झाला. म्हणजे इतके दिवस तो चालला, इतके दिवस हे लोक नाकारत राहिले, पण तसं नाकारता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं, मुंबई हायकोर्टाने पण स्पष्ट केलं, तो आता काढला. आणि त्याच्यावर आधारित असणारा एक नियम त्यांच्या 1961च्या हे जे महाराष्ट्राचे नियम आहे त्याच्यामध्ये आहे, तो आहे स्टेट गव्हर्नमेंटनी हे करण्यासाठी त्याचा नियम, तो सुद्धा आता आपोआप रद्द होतो. त्याला आहे 44(1) हो किंवा एच म्हणतात त्याला. तर असा जो नियम आहे तोही आता रद्द झाला. हे पहा, महाराष्ट्र रजिस्ट्रेशन रूल्स 1961, त्याच्यात लिहिलेलं आहे, सर्टन रिक्वायरमेंट्स टू बी व्हेरीफाईड बिफोर ऍक्सेप्टिंग ए डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन. म्हणजे आता हे काय करतायत, तुमचं नाकारत नाहीत, तुमचं जेव्हा ऍक्सेप्ट करायचं तेव्हा कायद्याने घालून दिलेली सर्व कागदपत्र आहेत की नाही हे तपासण्याचं काम सब रजिस्ट्रार करतात. सब रजिस्ट्रार ही काही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी नाही, ती एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी आहे. त्यांचं काम कायद्यात दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ते तपासायचं, त्यांचं काम नोंदायचं आहे, आणि नोंदताना ते पाहतात की
यात आवश्यक त्या परवानगी आहेत का आणि त्या परवानगीतल्या अटीप्रमाणे हे सर्व चालू आहे का, हे मात्र पडताळण्याचं काम आहे. जर पडताळलं नाही तर त्यांच्या दृष्टीने ती ब्रीच ऑफ ड्युटी ठरू शकते. आणि म्हणून त्यांनी लिहिले, बिफोर ऍक्सेप्टिंग एनी डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन ए रजिस्टरिंग ऑफिसर मे नॉट कन्सर्न हिमसेल्फ विथ द व्हॅलिडिटी. त्याची सत्यता तो पडताळणार नाही. हे खरं की खोटं, हे टायटल याचंच की आहे की नाही हे नाही पाहणार. बट शॅल असर्टेन, कायद्यात काय सांगितलंय ते मात्र असर्टेन करणार. तेव्हा हा जो रूल या परिपत्रकामध्ये दिलेला आहे, महाराष्ट्र नोंदणी नियम 1961चा नियम 44चा ई असं लिहिलेलं आहे. हे ई म्हणजे मराठीतून इंग्रजीतून त्याला 44(1) लिहिलेलं आहे. आता त्यात काय लिहिलेलं आहे, दॅट इफ द ट्रान्झॅक्शन which is indented by a document is prohibited by any existing act of central or state government, then the true copy of requisite permission or no objection certificate from the competent authority under the said act has been attached along with the document, and that the document is not written in contradiction with any vital terms or conditions mentioned in that permission or no objection certificate. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो, जर राज्याच्या किंवा केंद्राच्या एखाद्या कायद्याप्रमाणे एखाद्या व्यवहारासाठी एखादी परवानगी हवी असेल आणि ती परवानगी घेतल्याशिवाय तो काय त्याचं हस्तांतर किंवा जे आहे ते वैध होणार नाही असं लिहिलं असेल तर त्याप्रमाणे परवानगी आहे की नाही हे नोंदण्यापूर्वी तपासण्याचं काम सब रजिस्ट्रारचं आहे. आता या कायद्याच्या बाबतीत काय, आपण जे परंतुक वाचलं आणि आपण जे कलम 8(ब)चं प्रोव्हिजन, ज्याला आपण प्रोव्हिजो म्हणतो, परंतुक वाचलं, त्या परंतुकामध्ये लिहिलेलं आहे, तुकडेबंदीचा कायदा लागू होणार नाही महानगरपालिका किंवा विकास आराखडा किंवा रिजनल प्लॅन मधील क्षेत्राला. पण काय आवश्यक असणार आहे त्यासाठी, तुकडा पाडायचाच असेल तर मंजूर लेआउट लागेल आणि मंजूर लेआउट नसेल तर जिल्हाधिकाऱ्याची परवानगी लागेल. जेव्हा आता हा नोंदणी करायला येतो तेव्हा 44(1)(i) प्रमाणे तो पहिल्यांदा विचारणार, कुठल्या जमिनीची खरेदी करायची, दाखवा 7/12. किती क्षेत्राची करायची, 7/12वर दिसतंय 1 एकर, तुम्हाला करायची 2 गुंठे. 2 गुंठे मग तो पाहणार रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे का, हो रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे. कोणत्या प्रयोजनासाठी आहे, रेसिडेन्ससाठी आहे. ठीक आहे, मग तुम्ही रेसिडेन्ससाठी त्याचा लेआउट तयार केला आहे का आणि तो अप्रूव्ह झाला आहे का कॉम्पिटंट अथॉरिटीने, तो जोडला आहे का, एवढंच तो पाहणार. आणि जर ते नसेल तर तो डॉक्युमेंट ऍक्सेप्ट होणार नाही, म्हणजेच त्याची नोंदणी होणार नाही असा त्याचा अर्थ आहे. असा एक सिंपल अर्थ आहे. आणि आता हे चौकटीत राहून कायद्यात राहून केलेलं आहे. कायद्यातल्या कलम 8(ब)च्या प्रोव्हिजोमध्ये अत्यंत सुस्पष्ट आणि एक्सप्रेस अशी प्रोव्हिजन आहे. त्याचप्रमाणे ती जी प्रोव्हिजन आहे ती एक्सरसाइज करण्यासाठी त्याचं जे असर्टेनमेंट आहे किंवा तपासणीचं काम आहे ते नियम 44(1)(i) हे जे महाराष्ट्र रजिस्ट्रेशन रूल्स 61 आहे त्याच्याप्रमाणे त्या सब रजिस्ट्रारवर म्हणजे रजिस्टरिंग अथॉरिटीवर टाकलेलं आहे आणि ते त्याला पाहावंच लागेल. म्हणून जेव्हा IGR असं म्हणतात किंवा नोंदणी महानिरीक्षक असं म्हणतात की हे तपासल्याशिवाय कागदपत्र स्वीकारू नका आणि त्याची नोंदणी त्यामुळे होणारच नाही, असं जे लिहिलेलं आहे ते काही फार चुकीचं नाही आहे. ही बाब एकदा कोर्टापुढे पण गेली होती. मी तुमच्या समोर जी केस आहे ती सोबत जोडणार आहे, आपल्या डाउनलोडमध्ये ती येईल. दालमिया भारत शुगर अँड अदर्स व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही 17 मार्च 2017ची अगदी अलीकडची केस आहे, फार काही जुनी नाही. आता त्याच्यात लिहिलेलं आहे की ॲज फार एज सेक्शन 22A ऑलरेडी तो 2012ला डिलीट झाला आहे, हॅज बीन डिलीटेड, त्याच्यामुळे तो इश्यू नाही. आता प्रश्न आहे महाराष्ट्र रजिस्ट्रेशन रूल्स, त्याच्या रूलमध्ये हे 27 जून 2016ला 27 जून 2006ला क्लॉज ई ॲड करण्यात आला आणि त्यामध्ये कोणतीही ट्रान्झॅक्शन विच इज प्रोव्हिडेड बाय एनी एक्झिस्टिंग ॲक्ट ऑफ सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट, आणि तिथं मात्र NOC पाहण्याची तरतूद टाकण्यात आली असं कोर्टाने पण म्हटलं. कोर्टाने पण ते तपासलं आणि आपण आता पाहिलं की एक तर केंद्राचा कायदा असेल किंवा राज्याचा कायदा असेल. आता आपला तुकडेबंदीचा कायदा हा राज्याचा कायदा आहे आणि त्याच्या 8(ब) मध्ये प्रोव्हिजोमध्ये अत्यंत सुस्पष्ट आणि एक्सप्रेस अशी प्रोव्हिजन केलेली आहे. तेव्हा त्या प्रोव्हिजन प्रमाणे मंजूर लेआउट आहे की नाही किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आहे की नाही हे आता पाहावं लागेल. आता त्याच्यात त्यांनी लिहिलं की कोर्ट पुढे पण म्हणतं, त्यांच्या केसच्या संदर्भात आहे, ती शेअर्सच्या संदर्भातली केस होती. ऑन प्लेन रिडिंग ऑफ क्लॉज I 44(1)(i) आपण जो आत्ता वाचला मागे, वी फेल टू अंडरस्टँड
how the sub-registrar of assurances could have invoked the said clause I of sub-rule 1 of rule 44 of the said rules provides that the accepting any document for registration, a registering officer may not concern himself with the validity. त्याला त्याच्या सत्यतेबद्दल किंवा वैधतेबद्दल तो फार तपासणी करणार नाही, कारण तो कॉन्स्टिट्युशनल ऑफिसर नाही. बट शुड असर्टेन व्हेरियस फॅक्टर्स विच आर सेट आउट इन क्लॉज ए टू आय. ते 44 मध्ये ए टू आय असे रूल्स आहेत. ते जवळपास 9 रूल्स आहेत. पण त्यातला क्लॉज आय महत्वाचा आहे. विल अप्लाय व्हेन ट्रान्झॅक्शन कव्हर्ड बाय द डॉक्युमेंट इज प्रोव्हिडेड बाय सेंट्रल ऑर स्टेट स्टॅट्यूट. आपला स्टॅट्यूट महाराष्ट्राचा स्टॅट्यूट आहे. त्याच्या 8ब प्रोव्हिजोप्रमाणे मंजूर लेआउट किंवा मंजूर रेखांकन अप्रूव्ड लेआउट हा आवश्यक आहे. आणि तो नसेल तर तो व्यवहार किंवा तसं ट्रान्झॅक्शन करणं किंवा तसा ट्रान्सफर प्रोहिबिटेड आहे कायद्याने. नो पर्सन शॅल असा शब्द वापरलेला आहे. द रजिस्टरिंग ऑफिसर विल हॅव टू असर्टेन, त्याला ते तपासावं लागेल, whether requisite permission from competent authority under the relevant enactment has been obtained and has been attached to the document. त्याचं काम काय आहे? कायद्यात जर लिहिले ना तर तो लेआउट तुमच्याकडे आहे का, परवानगी आहे का, ते कागदाला जोडा, मग ते डॉक्युमेंट रजिस्टर होईल. तुमचं 1.5 गुंठ्याचा असो का 2 गुंठ्याचा असो का 3 गुंठ्याचा असो. द रजिस्टर ऑफिसर विल हॅव ऑल्सो टू असर्टेन whether the document is contrary to any of the terms and conditions mentioned in the no objection certificate granted by the competent authority. आणि जर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असेल आणि त्यात काही अटी टाकल्या असतील तर त्या अटीच्या विरुद्ध त्या कागदात काही लिहिलेलं नाही ना, खरेदी करतात, हेही त्यांना तपासावं लागेल. इन द प्रेझेंट केस निदर द स्टेट, हे जाऊ द्या, प्रेझेंट त्या केसच्या संदर्भातल्या गोष्टी त्या आपल्याला नको. प्रश्न आहे की न्यायालयाचं ऑब्झर्वेशन काय महत्वाचं आहे ते आपण इथं पाहिलं. ॲज फार ॲज हे आपण पाहिलं की महाराष्ट्र 22A जो आहे, खरं तर ते मोठं ग्राउंड होतं की त्याच्यामुळे यांना करता येणार नव्हतं. पण आता 22 जेव्हा जात होता त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये 27 जून 2006 एक ई नावाचा क्लॉज ऍड करून जवळपास 22A जो इफेक्ट आहे तो इथे साधला गेलेला आहे. आता तरी त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही आणि आज तरी तो हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने इनव्हॅलिडेट केलेला नाहीये. आता जर चॅलेंज करायचंच असेल कुणाला तर महाराष्ट्र रजिस्ट्रेशन रूल्स, त्याचा रूल 44 त्याचा 1 आणि 1 मधला जो आय आहे त्याला जर चॅलेंज करायचं असेल तर तो त्यांचा इश्यू आहे. पण आजच्या तारखेला जो तुकडेबंदीचा कायदा आहे, जो नोंदणीचा कायदा आहे आणि जे नोंदणीचे नियम आहेत त्याप्रमाणे हे सर्क्युलर अगदी व्यवस्थित आहे आणि ते कायद्याप्रमाणे आहे. आणि मला असं वाटतं की ते नगर नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. उलट मी तर म्हणेन की हे काढायला खूप उशीर झाला. 5 वर्षाचा जो काही 4-5 वर्षाचा उशीर आहे, 16 पासून तर 21 पर्यंत आपण काहीच केलं नाही. आणि दरम्यानच्या काळामध्ये प्रचंड बकालीकरण झालेलं आहे, प्रचंड प्रश्न वाढलेले आहेत आणि त्यातनं प्रचंड गुंठे आणि तुकडे वाढून लोकांचे खूप मोठी एनर्जी, खूप मोठा पैसा, खूप मोठा वेळ या तुकड्यांच्या गोंधळामध्ये जातो आहे. हे लवकर लोकांना, आणि खरं तर विधी साक्षरतेचा हेतू हा आहे, या चॅनलचा हेतू हा आहे, खरा कायदा, खऱ्या तरतुदी, खरे नियम आपल्याला समजावेत. त्यामुळे आपला गोंधळ कमी होईल आणि आपल्याला कोणी फसवत असेल तर त्या फसवणुकीपासून आपण दूर राहू शकू. तेव्हा यापुढे ज्यांना प्लॉट घ्यायचे असतील त्यांनी खूप खबरदारी घेतली पाहिजे. पहिल्यांदा पहा 7-12. 7-12वर नावं आहेत का? 2 त्याचे काही वाद चालू आहेत का? 3 ते झोनमध्ये कोणते आहे? नगर म्हणजे ते प्रादेशिक विकास आराखडा म्हणजे रिजनल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आहे की डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आहे? मग त्याच्यात रेसिडेन्शियल आहे का? तुम्हाला कशासाठी हवा आहे तो पहा. मग त्या रेसिडेन्शियल असेल तर त्यात मिक्स यूज अलाउड आहे का ते पहा. वाणिज्य असेल तर वाणिज्य ठीक आहे, तिथे पण मिक्स यूज आहे का अलाउड ते पहा. औद्योगिकसाठी असेल तर औद्योगिक पहा. बस. आता हे एवढं पाहिल्यानंतर तुम्ही पहा की त्याचा लेआउट आहे का. मग ते कोणत्या क्षेत्रात आहे? लेआउट देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात आहे का जिल्हाधिकाऱ्यांच्या क्षेत्रात आहे? मग जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अप्रूव्ह केलेला लेआउट तरी पाहिजे, किंवा ज्या ठिकाणी बांधकाम परवानगी देणारे अधिकारी असतील त्यांच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटनं तपासणी करून त्याचा लेआउट अप्रूव्ह केला पाहिजे. आणि मग तुम्ही कर्ज काढा, भरपूर पैसे गुंतवा, घ्या, तो पुन्हा विका. आज अशी परिस्थिती आहे की याच्या आधी, आता हे सर्क्युलर निघायच्या आधी किंवा हा कायदा व्हायच्या आधी झालेले व्यवहार, त्याच्यासाठी आपण 9A मध्ये तरतूद पाहिली होती बघा की 25% दंड करून ते नियमित करतात. आताही असंच होईल.
की हे सगळे व्यवहार झाले, त्याच्यासाठी पुन्हा एकदा गव्हर्नमेंटला काहीतरी निर्णय घ्यायला लागणार आहे. हे सगळ्या लोकांनी पैसे गुंतवून ठेवलेत. आता ज्यांनी एक एक दोन दोन गुंठे ठेवली रस्त्याच्या बाजूला आणि उद्या कधीतरी भाव वाढल्यावरती विकू, त्यांना जेव्हा विकायचा प्रश्न आहे तेव्हा आता ती त्यावेळेस घेतली तेव्हा जर लेआउटमध्ये नव्हती तर आता कुठे? आता तुम्हाला पुन्हा लेआउट करावा लागेल, तो अप्रूव्ह करून घ्यावा लागेल आणि अप्रूव्ह लेआउटमधला जर तो प्लॉट असेल तर तुम्हाला तो नक्की विकता येईल. पण आजच्या तारखेला 10 लोक 40 एकाने 40 गुंठे जमीन घेतली होती, ती 40 लोकांना विकून तो परागंदा झाला किंवा तो आता फरार, तो म्हणतो माझं काम संपलं. आता तो लेआउट तयार करणार कोण? लेआउट जर तयार करायचा असेल तर 40 प्लॉट पडणार नाही, तिथे कदाचित 15-20च प्लॉट पडतील. मग आता कोणाचे 15-20 सुटणार आहेत राहिलेले? हा प्रश्न येणार आहे. हे खूप मोठे प्रश्न यातनं निर्माण होतात. त्यामुळं गुंतवणूक करताना किंवा प्लॉट घेताना, प्लॉटवरती खूप मोठं व्याजाचं कर्ज घेताना आणि आपली आपण अत्यंत कष्टपूर्वक जमवलेली जी काही मिळकत आहे ती त्याच्यामध्ये गुंतवताना खूप मोठा विचार केला पाहिजे आणि त्याचा गुंतवणूक करताना ही जी काही पूर्वदक्षता आहे ती आपण घेतली पाहिजे. तेव्हा महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये, नगर परिषदांच्या क्षेत्रामध्ये किंवा नवनगर विकास प्राधिकरणाच्या अधिकारितेमध्ये, विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अधिकारामध्ये किंवा अंतिम आराखडा झालेल्या क्षेत्रामध्ये किंवा रिजनल प्लॅन झालेल्या क्षेत्रामध्ये तुकडेबंदी लागू होत नाही. म्हणजे जिथे रहिवास, वाणिज्य आणि औद्योगिक असे क्षेत्र निश्चित केलेत तिथल्या नाविकास विभागाला मात्र तुकडेबंदी लागू होते. आता इथे तुकडे करता येतात, पण त्याच्यासाठी खाली लिहिलेलं आहे पण आणि परंतु कोणतीही व्यक्ती महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अधिनियम 2015च्या अंमलात आल्याच्या दिनांकापूर्वी अधिसूचित केल्याप्रमाणे क्षेत्र, म्हणजे मी सांगितलं पूर्वी 40R आणि 20R असं होतं, त्यापेक्षा कमी करायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 अन्वये किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये नियोजन प्राधिकरणाचे, म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका किंवा जे कोणतेही प्राधिकरण परवानगी, PMRD असेल, MMRD असेल, NMRD असेल, AMRD असेल किंवा यथास्थिती जिल्हाधिकाऱ्याने मंजूर केलेला पोटविभाग, म्हणजे 3 गुंठ्याचा प्लॉट घेतला होता त्याचे आता तुम्ही 1.5 गुंठ्याचे 2 केले किंवा 1 गुंठ्याचे 3 केले, तर ते सब डिव्हिजन सुद्धा मंजूर असलं पाहिजे आणि तुमचा लेआउट पण मंजूर असला पाहिजे. म्हणजे लेआउटला सुद्धा मंजुरी असली पाहिजे. आणि जर सब डिव्हिजन करून विकायचं असेल, तुम्ही एक प्लॉट घेतलेला आहे पण तुम्ही 3 ठिकाणी करायचं आता तुम्हाला आणि 3 भावात करायचं असेल तर तिथे मात्र तुम्हाला जर नावावर करायचं असेल तर तुम्हाला त्याचं सब डिव्हिजन मंजूर करून घ्यावं आणि ते असल्याशिवाय, तो मंजूर केलेला लेआउट जोडल्याशिवाय आता खरेदीचा व्यवहार स्वीकारला जाणार नाही, असं सर्क्युलर आपल्याकडे दिसतं किंवा कायदा पण तसाच आहे, फक्त तो आत्ता स्पष्ट केलेला आहे. तेव्हा आत्ता सध्या जे आपण सर्क्युलर आलेलं आहे 12/7/2021चं नोंदणी महानिरीक्षकाचं, ते नवीन नाही. जुना जो कायदा आहे 2015ला जो कायदा आला, 2016 पासून ज्याची अंमलबजावणी सुरू झाली, राज्यामध्ये गेली 5 वर्ष हा कायदा, 4 वर्ष हा कायदा अस्तित्वात आहे, 5वं वर्ष चालू आहे आणि ह्या 5 वर्षामध्ये हा कायदा समजायला थोडासा उशीर लागला. त्यामुळे मला असं वाटतं की टोटल जे काही बांधकाम क्षेत्र आहे किंवा रिअल इस्टेटचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आजच्या तारखेला थोडासा गोंधळ दिसतो आहे. हळूहळू तो सेटल होईल, पण लोकांच्या मनामध्ये प्रचंड गैरसमज आहेत. खरं तर गैरसमज असायचं काही कारणच नाही. ज्यांना अजूनही गैरसमज असतील त्यांनी हे संदर्भ डाउनलोड करून घ्या. मी गुगल ड्राईव्हमध्ये एक फोल्डर तयार करून हे ठेवतो, याची लिंक शेअरसाठी मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ती लिंक पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला जो कायदा आहे तुकडेबंदीचा तो अत्यंत अपडेट झालेला 2018 पर्यंत अपडेट झालेला कायदा देतो आहे, ते वाचा. त्याच्यामध्ये तुम्ही सेक्शन 9 वाचा, त्याच्यात जे प्रोव्हिजोमध्ये दुरुस्त्या झाल्यात, म्हणजे पूर्वी घेतलेल्या तुकड्यांचं काय होणार ते तिथे ठरेल. नंतर तुम्ही 8B वाचा, ज्याच्यामध्ये आपण आत्ता केलेली चर्चा आहे आणि त्याचं प्रोव्हिजो वाचा. परंतु पासून वाचा, जिथं परंतु असतं नेहमी, तथापि, पण, आपण जे म्हणतो तसं कायद्यात खूप वेळा असतं, हे सगळं करता येईल पण, म्हणजे असं जे आहे ना तथापि अथवा अशी जी माणसं असतात हवेवर असं लिहिणारे, तर ते हवेवर कायद्यामध्ये जेव्हा येतं तेव्हा ते फार अडचणीचं ठरतं. तेव्हा माणसं वरचं वाचतात आणि कायदा लागू नये असं म्हणतात. बरोबर आहे, वरती लिहिलेलं आहे कायदा लागू नाहीये, पण खाली त्याची प्रक्रिया दिलेली आहे ती. नंतर नोंदणी नियम जो आपल्याला दिला, त्या सर्क्युलरमध्ये दिला, तो देखील त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आपण तिथनं पहा किंवा इथं डाउनलोड करून घ्या. शासनाचं जे पत्र आहे 17/6, ज्यांच्याकडे तक्रारी गेल्या आणि खूप पत्र त्यांचं हे आलं, ते तक्रारीचं पत्र. नंतर नोंदणी महानिरीक्षकाने 12/7/2021ला जे परिपत्रक काढलं ते परिपत्रक
आणि दालमिया भारत शुगर ही जी केस आहे ती केस, हे सर्व संदर्भ मी आपल्या माहितीसाठी देतो. अत्यंत स्पष्ट आहे. यापुढच्या काळामध्ये शहर हद्दीमध्ये तुकडेबंदी लागू असणार नाही, पण जर तुकडा करून विकायचा असेल तर तो प्लॉट किंवा तो तुकडा किंवा खंड हा अप्रूव्ड लेआउट मधला असला पाहिजे. जर मंजूर लेआउट मधला तो तुकडा असेल तर तुम्हाला कितीही वेळा विकता येईल आणि कितीही वेळा खरेदी करता येईल, कुठेही गहाण टाकता येईल, त्याच्यावर बांधकाम पण करता येईल. आणि हेच सगळं पाहिल्याशिवाय डीम्ड येणे देखील दिलं जात नाही आणि त्या ज्या तक्रारी येतात की डीम्ड येणे होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. त्याचं कारण आहे की जर हे अधिकाऱ्यांनी हे भान ठेवलं नाही तर मात्र ज्याला आपण बकाल वस्त्या म्हणतो, त्या बकाल वस्त्या की ज्या ठिकाणी जायला रस्ते नाहीत, ज्या ठिकाणी लांबूनच घाणेरडा वास येतो आणि त्यांची संपूर्ण सांडपाण्याची अव्यवस्था असते, ते या पुढच्या काळामध्ये स्मार्ट सिटीजला परवडणार नाहीये. जेव्हा आपण 21व्या शतकात आणि आधुनिक भारताचं स्वप्न पाहतो आणि पुढे जातो, तेव्हा ह्या सगळे कायदे आणि नियम देखील सर्वांनी स्वीकारले पाहिजेत. केवळ आपल्या हातात जमिनीचा तुकडा आहे आणि त्याचे खूप पैसे करायचे म्हणून व्यवस्थेला फसवायचं, लोकांना फसवायचं, नियम धाब्यावर ठेवायचे, हे चांगलं नाही. जे काही करायचं ते अभ्यासपूर्वक करावं. आणि म्हणून जे सामान्य गुंतवणूकदार आहेत, ज्यांच्याकडं जे डेव्हलपर्स आहेत, ते स्वतःकडं लीगल ॲडवायझर ठेवतात, त्यांना ते परवडतं. सामान्य माणसाला हे माहीत नसतं आणि म्हणून असे काही चॅनल्स आहेत की ज्या ठिकाणी लोक तुम्हाला खुलेपणानं होऊन माहिती देतात. आणि म्हणूनच विधी साक्षरता ही त्यापैकी एक चॅनल आहे की ज्या ठिकाणी अशी माहिती नागरिकांच्या मदतीसाठी, अर्थात ही माहिती अशीची अशीच तुम्ही स्वीकारावी असं नाही, तुम्ही त्याचा अभ्यास करावा, हे सगळं वाचावं, स्वतःची खात्री करावी. जिथे आपल्याला समजत नाही तिथे ज्याला समजतं अशा माणसाकडे जाऊन ते समजून घ्यावं आणि मग आपले व्यवहार करावेत असं आम्हाला वाटतं. आम्ही ही सूचना करतो. फसू नका, स्वतःचा पैसा नको त्या पद्धतीने गुंतवू नका आणि नव्या अडचणींना आमंत्रण देऊ नका. प्रशासनासमोर आधीच खूप प्रश्न आहेत. असा प्रत्येक एका खरेदीने निर्माण होणारा नवा प्रश्न हा प्रशासनाचा वेळ घालतो, आणखी सगळ्या लोकांचा वेळ घालतो आणि स्वतःचा तुमचा वेळ आणि पैसा घालवतो. तेव्हा या सर्व बाबींचा विचार करावा. आणि आता जे काही कन्फ्युजन आहे, असं मला वाटतं की या चर्चेनंतर हे कन्फ्युजन समजेल की आपल्याला गोंधळ नेमका काय आहे. तेव्हा यात कुठलीही बेकायदेशीर सर्क्युलरही बेकायदेशीर नाहीये, तरतूदही बेकायदेशीर नाही. जे आहे ते राज्याच्या कायदे मंडळाने केलेलं आहे आणि तेच अंमलात आणण्यासाठी हे सर्क्युलर आहे. त्याच्या मला असं वाटत नाही की त्यामध्ये काही चूक आहे. तेव्हा या पुढच्या काळामध्ये तुकड्यांची खरेदी होणार नाही असं नाही, तुकड्यांची खरेदी नक्की होत राहील, पण ते तुकडे मान्य किंवा अप्रूव्ड लेआउट मधले असले पाहिजेत. अप्रूव्ड लेआउट मधल्या प्लॉटची होईल. आणि या पद्धतीने छोटे मोठे जे गुंतवणूकदार आपले घ्यायचे आणि ज्याला आपण गुंठेवारी म्हणायचो, अशा गुंठेवारीला मात्र या निमित्ताने आळा बसेल. आणि मला असं वाटतं की नगर नियोजनाच्या दृष्टीने चांगली नगरं उभी राहण्यासाठी हे अत्यंत चांगलं आहे, व्यवस्थित आहे. आपण हे पहा, तपासा, वाचा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा. ज्यांना ज्यांना अशा अडचणी असतील त्यांच्यासमोर त्यांच्यापर्यंत हे सर्व कागदपत्र पोहोचावे त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेअर करा, फॉरवर्ड करत राहा. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला पण सबस्क्राईब करायचं राहून गेलं त्यांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं की तुम्हाला नवा व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं आणि तुम्ही लाईक करता आणि तुमचे व्ह्यूज वाढतात. हे असं पाहिलं की आम्हालाही मोटिवेशन मिळतं की आपण लोकोपयोगी काम करतो आहोत, आम्ही वेळ देतो, आम्ही हे सगळं शोधतो, त्याचा अभ्यास करतो आणि तुमच्यासमोर मांडतो. तेव्हा असं वाटतं की हे लोकांच्या उपयोगाचं असेल तर केलं पाहिजे, नाहीतर ते करण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि म्हणून हे सगळं तुम्हाला फक्त काहीच द्यायचं नाहीये, तुम्हाला कुठली फी द्यायची नाहीये, तुम्हाला तुमचा वेळ द्यायचा आहे. तुम्ही ते ऐकायचं शांतपणे ते कागद पाहायचेत, वाचायचेत आणि मग आपला निर्णय घ्यायचा आहे. एवढं आपण करा. यात कुठलाही गोंधळ नाहीये आणि गोंधळ होण्यासारखी कायद्यातली तरतूद किंवा सर्क्युलरमध्ये तरतूद दिसत नाहीये. आपण या मुद्द्यावरती आता या ठिकाणी थांबू. मला असं वाटतं की तुकड्या जोडीच्या आणि तुकडे बंदीच्या बाबतीत पुढे आणखी व्हिडिओ करण्याची आवश्यकता पडू नये. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.